हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. हा कमी बोलतो तो जास्त बोलतो असं सहज आपल्याला ऐकायला भेटतं. खरं तर माणसानं बोलकं असावं, बोलावं. बोलल्यानं मन मोकळं होतं. मन मोकळं होऊन मैत्री जमते किंवा आपले नातेसंबंध घट्ट होतात असं आपण मानत असतो. पण खूप बोलतो आणि बोलण्याच्या ओघामध्ये आपण मात्र समोरच्याला आपल्या बाबतीत सर्व गोष्टी सांगून बसतो आणि त्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे बापरे, या तर मला गोष्टी सांगायच्या नव्हत्या. आणि समोरचा मात्र त्याचा गैरफायदा घेत असतो. कधीकधी त्याचा गैरसमजही होतो. आपल्या बोलण्याचा उद्देश वेगळा असतो आणि समोरच्याचा उद्देश वेगळा होऊन बसतो. आयुष्यात आपल्या अडचणी असतात, चांगले वाईट प्रसंग असतं आणि अशावेळी आपल्याला एखादी व्यक्ती हक्काची हवी असते, ज्याच्यासमोर आपल्या अडचणी आणि चांगले वाईट प्रसंग बोलायचे असतात. पण समोरचा मात्र तसा निघेलच असं नाही. त्यावेळी आपल्याला पश्चाताप करायची वेळ येते. आपण एखादी अडचण समोरच्याला सांगत असतो, तो मात्र आपल्यासमोर नाटक करत असतो, खरंच मी तुझ्या दुःखामध्ये सहभागी आहे. पण खरं तर त्याला मनातून खूप आनंद होत असतो आणि तेच तो गावभरही सांगत असतो. त्यामुळं आपल्या मनातील कोणतीच गोष्ट इतरांना सांगताना थोडा विचार करत जावा. कधीकधी गप्प राहिलेलेही खूप चांगलं असतं. कमी बोलून समोरच्याचं जास्त ऐकून घ्यावं. कारण आपण मात्र आपल्या बोलण्याच्या ओघामध्ये बऱ्याच गोष्टी अशा सांगून जातो, ज्या आपण स्वतःच्या गुपिते किंवा सिक्रेट लपवून ठेवलेली असतात. कदाचित याच गुपितांचा उपयोग करून समोरची व्यक्ती आपला गैरफायदाही घेऊ शकते. एखाद्यानं सल्ला मागितल्याशिवाय त्याच्या अडचणीत सल्ला कधीच देऊ नका, कारण फुकट सल्ले देणाऱ्या व्यक्तीची किंमत 0 असते आणि त्या सल्ल्यांचीही किंमत 0 होऊन जाते. कमी बोलावं आणि समोरच्याचं जास्त ऐकून घ्यावं, यामुळं नाती टिकतात आणि नात्यामध्येही घट्टपणा येतो. एखाद्याला आपण गुपित सांगतो, पण जे गुपित आपण दुसऱ्याला सांगताना आपल्या मनावर कंट्रोल नाही ठेवलं, तर समोरचाही ते गुपित तिसऱ्याला सांगेल किंवा आपल्या अडचणी तिसऱ्याला सांगेल. हे आपण विश्वासानं सांगूच शकत नाही, कारण आपण स्वतःवरती कंट्रोल करू शकलो नाही तर दुसऱ्यावरती काय कंट्रोल करणार. कधीकधी समोरचा आपल्या बोलण्याचा गैरफायदा घेतो किंवा गैरसमज करून घेतो. आपल्याला बोलण्याचा उद्देश जो असतो तो समोरच्याला वाटतं की आपण त्यालाच उद्देशून ते बोललेलं आहोत. अशावेळी तुमच्यामध्ये गैरसमज होतो आणि समोरच्यालाही वाटतं की ही व्यक्ती मुद्दामहून आपला अपमान करत आहे. त्यापेक्षा तुम्ही तुमची आवड, छंद याविषयी गप्पा मारा, याविषयी ज्ञानाचं वाटप करा, जेणेकरून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल किंवा समोरच्या व्यक्तीलाही प्रोत्साहन मिळेल तिची आवड जपण्याचं. वेगवेगळी क्षेत्र आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमची आवड, कौशल्य किंवा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये त्याविषयी तुम्ही ज्ञानाचं वाटप करा, कारण ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं. तुमचाही स्ट्रेस कमी होईल ज्यावेळी तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही करायला लागेल. एखाद्या ठिकाणी मुद्दामहून तुम्हाला कमी लेखलं जात असतं किंवा अपमान केला जात असतो, अशा ठिकाणी परत जाऊ नका आणि स्वतःला रागही वाटून घेऊ नका, कारण ह्या मुद्दामहून केलेल्या किंवा तुम्हाला त्रास देण्यासाठी केलेल्या गोष्टी खरं तर समोरच्याच्या मनामध्ये भीती असते. तुम्ही त्याच्यापेक्षा वरचढ व्हाल. तुम्ही त्या क्षेत्रात किंवा त्या ठिकाणी योग्य आहात, पण समोरच्याला ते मान्य करायचं नसतं, म्हणून ती व्यक्ती तुमच्याविषयी रागराग करत असते. अशावेळी तुमच्याकडे हजरजबाबीपणा असायला हवा, कारण यामुळे कोणता विषय कधी बदलायचा आणि कोणता विषय कधी टाळायचा हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही कधीच आयुष्यात दुःखी राहणार नाही. लोक काय नावे ठेवतच असतात, पण ते नावे ठेवणे किंवा त्यांचे बोलणे कितपत मनाला लावून घ्यायचं आणि कितपत सोडायचं हे तुमच्यावरती असतं, कारण तुम्ही एक सक्सेस व्यक्ती आहात. तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाला योग्य आहात हे जर तुम्हाला मान्य असेल तर समोरचा कितीही बोलू देत, तुम्ही स्वतःला रागराग करून घ्यायचं नाही.
हसत खेळत विषय बदलून टाकायचा आणि स्वतःचं जीवन सुखी बनवायचं. कमी बोललं की नाती टिकतात, कारण आपण बोलण्याच्या ओघामध्ये बोलून जातो, पण समोरचा मात्र वेगळाच अर्थ काढून जातो. नाती तोडायची नाहीत, तर नात्यांच्यापासून थोडंसं लांब राहायचं. कारण नाती तोडून आपलं आयुष्य कधीच सुखकर होत नाही, कारण ती आपली माणसं आहेत. पण त्यांच्यापासून थोडंसं लांब राहिलं की त्रास मात्र नक्की कमी होतो. ज्या लोकांच्यामुळं आपल्या आयुष्यात नवीन शिकायला मिळतं, नवीन काहीतरी करायला मिळतं, अशा लोकांच्या संगतीत राहा. नवनवीन गोष्टी शिकत राहा, नवनवीन गोष्टी आत्मसात करत राहा, कारण त्यातूनच तुम्हाला स्वतःला उलगडण्याची एक वेगळी दिशा मिळेल. तुमच्यामध्ये ते गुण आहेतच, फक्त तुम्हाला अशा लोकांच्या संपर्कात राहायचं आहे ज्यांना तुमच्यातील ते गुण दिसणार आहेत, ज्यामध्ये खरंच तुमची प्रगती आणि तुमचं संपूर्ण करिअर अवलंबून आहे. अशा लोकांच्या सानिध्यात राहा, ज्यामुळे तुमचं आयुष्य आनंदित होणार आहे. जे नेहमी सकारात्मक बोलतात, तुम्हाला प्रोत्साहन देतात की तू हे करू शकतेस, तुझी आवड, तुझं करिअर तू निवडू शकतेस, किंवा तू चुकली असता तुला अगदी कठोर शब्दात तुझी चूक लक्षात आणून देतात, पण तुला प्रोत्साहनही करतात. अशा लोकांच्याबरोबर राहिल्यानं आपल्या कलागुणांना आणि आपले आवड, छंद यालाही वाव मिळतो. यामुळे वेगवेगळे जे क्षेत्र आहेत त्याचीही तुला ओळख होऊन जाईल आणि स्वतःचे कलागुण तुलाही जपता येतील. थोडासा विचार कर, ज्यांची तू इतकी मनाला लावून घेतलेली किंमत आहे ती खरंच आहे का? तुझ्या वाचून त्यांचं काही अडणार आहे का? किंवा त्यांच्या वाचून तुझं काही कुठं थांबणार आहे का? नाही ना, तुझं आयुष्य तुलाच जगायचं आहे. फक्त ते जगताना स्वतःचा थोडा विचार कर, कारण हे सर्व जग आहेच की तुला नावे ठेवायला. लोकांचा विचार करून स्वतःची किंमत कमी करून घेण्यापेक्षा स्वतःची आवड जपून, स्वतःचं करिअर जपून तुला स्वतःची किंमत वाढवायची आहे. यासाठी कमी बोलावं आणि समोरच्याचं जास्त ऐकून घ्यावं. यामुळे नातीही सदृढ राहतात, नातीही टिकून राहतात आणि आपलं मनही जपलं जातं. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.